राम समर्थ श्रीराम. दशक 15 समास 2. निस्पृह व्याप. समर्थकालीन भारतीय समाज चारही बाजूंनी पोळलेला होता. नैतिक भ्रष्टाचार, परकीय आक्रमणं, धर्मांतर, बाजार बुणग्यांचा उच्छाद असे एक ना अनेक गोष्टी समाजामध्ये थैमान घालत होत्या. समर्थांचा महंत स्वतः ज्ञानी असेल तरच समाजाला आधार होईल, या कारणाने समर्थांनी निस्पृह लक्षणं सांगितली. परिस्थिती चांगली नाही ही गोष्ट खरी, पण चतुर ज्ञानी पुरुष तिचा भेद करतो आणि त्यातून मार्ग काढतो. त्याला अनेक विषयांचं ज्ञान असतं, पाठांतर असतं. ज्ञानाच्या सामर्थ्याने वाकडी वाट तो सरळ करतो. अर्थहीन परंपरा मोडून मार्गदर्शन करतो आणि स्वतः गुप्त राहून सत्कार्य करतो. सगळ्यांना सत्कार्याला प्रवृत्त करतो. त्याचं यश कीर्ती सर्वत्र पसरतं. समूह संघटना निर्माण करतो. समाजाची परमार्थ बुद्धी तेव्हा वाढीला लागते. निस्पृहतेने समाजाचं तो भलं करत असतो. असा हा निस्पृह व्याप समर्थांनी मांडलाय. स्टार नोट. शके 1578. यावर्षी वामन पंडित समर्थांच्या भेटीला चाफळ इथे आले होते. ते वारणातिरी कोरेगाव येथील राहणारे होते. मध्व संप्रदायी वैष्णव ब्राह्मण. 12 वर्ष काशीला जाऊन शास्त्र अध्ययन करून श्रेष्ठ पंडित झालेले होते आणि प्रत्यक्ष गुरूंचाही त्यांनी वादामध्ये पराभव केला होता. नंतर महाराष्ट्रात चाफळ इथे समर्थांचं दर्शन घेतलं. समर्थांच्या दर्शनाने अत्यंत प्रभावित झाले. संस्कृतामध्ये रामदास स्तोत्र लिहिलं. त्यांना ते अर्पण केलं. 4थ्या श्लोकामध्ये दासबोध किती प्रबोध पटव आहे हे त्यांनी सादर नमूद केलं. समर्थांनी त्यांना जनांचा उद्धार करण्याकरता प्राकृतात रचना करण्यासाठी सांगितलं. श्रीराम समर्थ श्रीराम.